पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, अंकुश काकडे यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांचं एक मोठं विधान म्हणावं लागेल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा झालेली होती, मात्र ती चर्चा सकारात्मक झाली नाही अशी माहिती मिळाली। आमची काही झाली नाही। आम्ही त्यांना फक्त सांगायला गेलो होतो की काय आम्ही आमच्या चिन्हावरती लढू, तुम्ही तुमच्या चिन्हावरती लढा। त्याला त्यांची काही तयारी आम्हाला मिळाली नाही। आणि एकंदरीत सुप्रियाताई म्हणाल्या की आपण महाविकास आघाडी बरोबर 3.5 वर्ष काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर युती करण्यापेक्षा आपण आहे ते आपल्या जुने मित्र पक्ष शिवसेना, उभाटा आणि काँग्रेस बरोबर आपण आघाडी करावी असं त्यांनी सांगितलं। आम्ही त्यांना फक्त सांगितलं की तुमचं आणि आमचं जमणार नाही आणि आम्ही परत निघून आलो। याच्यापेक्षा तिथे कोणतीही चर्चा झाली नाही। समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार हे योग्य निर्णय घेतील असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर अंकुश काकडे यांची ही प्रतिक्रिया आपण आताच ऐकलेली आहे की पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत। आणि आता बाळासाहेब थोरात यांचं हे वक्तव्य। भाजपच्या सोबत असणारे अजित पवार पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणूक लढवतात, त्यांचा उद्याच्या अंतिम निर्णय होईल बारामतीमध्ये ते एकत्रित असं दिसतंय। हा खरं म्हणजे ते गेले कसे हाच खरा प्रश्न आहे। इथं मूलभूत प्रश्न सुरू होतो तर गेले कसे असं आहे। आता त्या कारणांमध्ये मी जात नाही, परंतु खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची बांधणी करायची असेल तर समविचारांनी एकत्र आलं पाहिजे। ते गेले त्याच्या कारणांचा शोध तुम्ही मंडळीने घ्यावा। पण तुम्ही म्हणताय कारणांचा शोध घेतला पाहिजे थोरात साहेब, पण आगामी काळामध्ये तुमच्या महाविकास आघाडीवरती याचा परिणाम होऊ शकतो असं म्हणायचं। एक आहे की समविचारी जर बरोबर आले तर त्या बरोबर घेतलं पाहिजे, परंतु त्यांनी खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबरच आपले संबंध तोडले पाहिजे या मताचा मी आहे। अजितदादांनी कुणीही असो प्रस्तावावरती आमच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी चर्चा केली। चर्चा अंती आता तिथं काय झालं काय घडलं हे तेच सांगू शकतात, परंतु आमचा पूर्ण प्रयत्न असा असणार आहे की आमच्यासोबत आमच्या येणाऱ्यांचा मान सन्मान हा एकमेकाचा राखला जाईल, ह्याची काळजी घेण्याची जबाबदारी आमची असेल त्यांची असेल। जर सन्मान राखला जात नसेल तर त्या ठिकाणी जे आमच्या समोर पर्याय उपलब्ध आहेत त्या पर्यायांचा विचार त्या ठिकाणी केला जाईल आणि तो विचार करून येत्या 2 दिवसामध्ये त्याबाबतची आघाडी युती जो काही निर्णय असेल की स्वबळावरती ह्याबाबतचा निर्णय हा येत्या 2 दिवसामध्ये आमच्याकडनं जाहीर केला जाईल। परंतु अंकुश काकडे यांचं म्हणणं होतं की घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढावी असा आग्रह जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं करण्यात आलेला होता आणि त्याच गोष्टीला विरोध म्हणून आम्ही घड्याळ जुनं नवीन चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्या चिन्हावरती आम्ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहोत असं ते म्हणतात। घड्याळ चिन्हावर लढायचं होतं की तुतारीवरती लढायचं होतं ह्या चर्चा त्या दोघांच्या चर्चेतला भाग आहे, त्याच्यामुळं त्याच्यात अधिक बोलणं मला वाटतं योग्य राहणार नाही। परंतु मला वाटते पुण्याची परिस्थिती आणि पुण्याच्या लोकांची मानसिकता ही घड्याळाच्या बाजूने जास्त असल्यामुळं तिथं आग्रह त्या ठिकाणी झाला असेल, परंतु मला वाटतं पुढच्या काळामध्ये किंवा येत्या 1-2 दिवसामध्ये फायनल चर्चा होऊन त्यावरचा अंतिम निर्णय होईल आणि पुणेकरांचा विश्वास हा घड्याळीवरती कायम आहे आणि ते घड्याळीच्या पाठीमागे कायम राहतील। तर सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया, जे समोर पर्याय उपलब्ध आहेत त्यावर निर्णय घेतला जाईल। 1-2 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल असं चव्हाण यांच्याकडून या ठिकाणी सांगण्यात आलंय।